2015 साली एक देऊळबंद नावाचा पिक्चर आला होता आणि तो पिक्चर असा होता की कधीही तो टीव्हीला लागला तर तुम्ही सगळे आवर्जून पाहता. त्या पिक्चरचा एकच उद्दिष्ट होता की स्वामी समर्थ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवावे आणि प्रत्येकाला समजावं की स्वामी समर्थ काय. त्याचाच दुसरा पार्ट आता 21 मेला थिएटरमध्ये येतोय. देऊळबंद पार्ट 2, आता परीक्षा देवाची. हे जे वाक्य आहे ना खाली, आता परीक्षा देवाची, खरंच एवढं सुंदर आणि एवढं मस्त वाक्य आहे ना, मिनिंगफुल, काय सांगू तुम्हाला. दरवेळेस देव आपल्या माणसाची परीक्षा घेत असतो, बरोबर. तुम्ही चुकताय, बरोबर आहे, काय करताय, हे सगळं देव वरतून पाहत असतो, तुमची परीक्षा घेत असतो. यावेळेस त्या पिक्चरमध्ये देवाची खरी परीक्षा होणार आहे. आणि तो पिक्चर आहे ओव्हरऑल शेतकरी किंवा शेतकऱ्यांसोबत ज्या घटना होतात त्या गोष्टीवरती आहे असं मला वाटतंय. मागचा जो पिक्चर होता त्याच्यामध्ये सरळ असं होतं की एक तो सायंटिस्ट होता, आपला गिश्मीर महाजन, त्यांनी ते काम केलं होतं की तो इंडियामध्ये येतो, त्याला देव धर्म देश त्याच्यावरती कशावरती पण विश्वास नसतो, तरी पण तो इंडियामध्ये येतो, त्याला एक प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असतो म्हणून तो येतो आणि तो देऊळ बंद करायला जातोच स्वामींचं. तेव्हा त्याची मुलगी तो पासवर्ड वगैरे काहीतरी इश्यू करतं आणि त्याचा प्रोजेक्ट लॉक होऊन जातो पुढच्या 7 दिवसांसाठी. त्याच्यानंतर स्वामी समर्थ त्याच्यासोबत राहतात, त्याला एक एक अक्षर एक एक अंक सांगतात, तो मग ते लिंक करून तो पासवर्ड काढतो. ही सगळी स्टोरी आपण त्याच्यामध्ये पाहिलेली, पण त्या पिक्चरमध्ये आपल्याला कधीच बोर नाही झालं. 11 वर्षापूर्वी तो पिक्चर आला होता, त्याने जवळपास त्या काळी 20 कोटी रुपये कमवले होते. आता हा पिक्चर येतोय, याच्यामध्ये स्नेहल तरडे म्हणजे जी प्रवीण तरडेची बायको आहे ती मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्या पिक्चरमध्ये सुद्धा हे दोघं होते, प्रवीण तरडे आणि त्यांची बायको होते. तुम्हाला जर आठवत असेल तर सांगतो मी. त्या पिक्चरमध्ये ते स्वामींचं जे मंदिर होतं सोसायटीमध्ये, तिथे हा प्रवीण तरडे रिक्षा चालक होता आणि त्याची बायको ही नास्तिक दाखवलेली. तिचा अजिबात देवावरती विश्वास नव्हता, स्वामींवरती विश्वास नव्हता. ती दररोज नैवेद्य द्यायची स्वामींना, पण कधी प्रेमाने किंवा त्या गोष्टीमुळे कधीच दिसला नाही त्याच्यामध्ये. आता ही जी स्टोरी आहे ती त्यांची, ह्या स्टोरीमध्ये गिश्मीर महाजन किंवा त्याची पुढची स्टोरी वगैरे नाहीये. आता ही यांची स्टोरी दाखवलेली आहे, एका गावाखेड्यामध्ये शेतकऱ्यांवरती काय होतंय किंवा स्वामीवरतून काय पाहतात, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. मला हा पिक्चर यांना खूप जास्त आवडलाय, कारण तुमचे आमचे बऱ्यापैकी लोक असतात, नातेवाईक असतात, कधी शेतकरी कुटुंबातले आहेत. माझे सुद्धा, आम्हाला सुद्धा माहिती आहे की पिकांना भाव भेटत नाही, शेतकरी किती उन्हात काम करतोय. आत्ताचं ऊन तुम्हाला पण माहिती आहे, प्रत्येक उन्हात काही ना काहीतरी पीक घ्यावं लागतं, शेत पडीक ठेवून चालत नाही, अशा सगळ्या गोष्टी असताना असा जो पिक्चर येतोय, खरंच मला मनापासून खूप आवडले हा पिक्चर. आणि याच्यामध्ये काय काय एवढी सुंदर वाक्य आहे ना की बस रे बस. एक तर ते टॅगलाईन आहे ना, आता परीक्षा देवाची, त्याच्यानंतर सुद्धा ती देवळबंदचा एक त्यांनी एक सीन त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि आपले मोहन जोशी सर, त्यांनी जी स्वामींची जी कॅरेक्टर धरले ना भाई, काय सांगू तुम्हाला, मी कमाल. मी खरंच आहे ना, त्यांना सोडून स्वामींमध्ये कोणाला मी इमॅजिन नाही करू शकत. एक ती मराठी मालिका आहे, त्याच्यामध्ये पण त्या एका म्हणजे एका व्यक्तीनं ती स्वामींचं जागा खूप मस्त चालवलेली. मी पण ती कधी कधी मालिका पाहतो, माझे आजोबा वगैरे पाहत असले ना, मी बसून ऐकत असतो. ते एक व्यक्ती आणि मोहन जोशी सर, बस. स्वामींची ती जी भूमिका एवढी मस्त साकारली ना, कमाल. त्यांना सूट होते यार, खरंच. त्यांना पाहिलं ना असं करूशी वाटतं खरंच. असे ते मोहन जोशी सर, त्यांनी खूप मस्त काम केले, पहिल्या पार्टमध्ये सुद्धा, ह्या पार्टमध्ये सुद्धा. काल रात्री जो टीजर आलाय त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य दाखवलंय, म्हणजे मोहन जोशी सर म्हणजे आपले स्वामी समर्थ त्या नास्तिक बाईला, म्हणजे त्या स्नेहल तडेला वाक्य बोलतात ते, तुझ्यासारखे भरपूर नास्तिक लोक मी भरपूर युगामध्ये पाहिलेले आहेत, रावण दुर्योधन पासून सगळे पाहिलेले आहेत, ओके. पण तेव्हा ती स्नेहल तडे फिरून बोलते की मग शेतकरी नसेल पाहिला. अरे यार, काय वाक्य आहे ते, सिरियसली यार. शेतकऱ्यांसाठी ते एक एवढं परफेक्ट बसतंय ना की त्यांची ती भावना असते, त्यांचे जे दुःख असतात ते स्वामीला ते सांगतात त्या वाक्यातून. आणि तो सगळा पिक्चर असायचे, म्हणजे शेतकरी जो आत्महत्या करतो, सावकार जो त्यांना लुटायचं काम करतो, त्याला बाजारभाव भेटत नाही, कधी कधी निसर्ग त्याला साथ देत नाही, ऊन खूप असतं, नसतं तो पाऊस जास्त पडतो, कधीही पाऊस पडतो, पिकाची वाट लागते, ते झालं तर बाजार भेटत नाही, कष्ट करून आता शेतकरी फाशी पण घ्यायचे थोडे कमी झालेत, पण ती पण गोष्टी घडतात ते गावखेड्यांमध्ये. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर करतात ते. आणि प्रवीण तरडे कथा, पटकथा, संवाद सगळं त्यांनी लिहिलंय. मला चांगलं आठवते, चला हवा उद्यामध्ये एकदा प्रवीण तरडे आले होते, तेव्हा त्याला कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिली होती की तुमच्या जिभेवरती सरस्वती आहे. कारण ते जे डायलॉग लिहितात ना भाई कमाल. म्हणजे मुळशी पॅटर्न पहा, धर्मवीर पहा, हा पहा, मागचा देऊळबंद पहा. त्यांनी एक शिवाजी महाराजांवरती एक पिक्चर केला होता, तो पण पहा. काय मस्त पिक्चर मध्ये डायलॉग असतात यार, खरंच कमालच. मला दुसरा शब्दच येत नाही, कमाल, फक्त कमाल यार, खरंच. सो असे पिक्चर खरंच आवर्जून पहा, मी पण पाहतो, तुम्ही पण पहा. रितेश देशमुखचा सुद्धा तुम्ही पिक्चर पाहायला असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. असेच मराठी सिनेसृष्टीला आपल्यालाच पुढे न्यायचे असे पिक्चर जे येतात स्वामींवरती, शिवाजी महाराजांवरती, संभाजी महाराजांवरती, आपल्या मराठ्यांच्या इतिहासावरती, खरंच आवर्जून पहा. बाकी कोणते पिक्चर नाही पाहिले तरी चालेल, पण हे असे पिक्चर पहा, खरंच त्यांना प्रोत्साहन भेटतं. आपला मराठी सिनेसृष्टी पुढे जातोय, मला पण आनंद होईल, तुम्हाला पण आनंद होतोय. सो प्लीज नक्की पिक्चर पाहायला जा, तुम्ही पण पहा, मी पण पाहिल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत सांगा की तुम्हाला हा पिक्चर कसा वाटतोय. थँक्यू.